प्रथमच आहे लाईफमधलं क्रूजवर येणं. सुप्त इच्छा होती पण ती अशी बँकॉकमध्ये पूर्ण होईल याची अजिबात कल्पना नव्हती. गोव्यात वगैरे नियोजन होतं करायचं जायचं क्रूजवर, पण इथं बँकॉकमध्ये ती इच्छा पूर्ण झाली. जहाजाचा नंबर 3 आहे. हे तिकीट आहे. हातावर हा बॅच लावलेला आहे 3 नंबरचा. टर्मिनल 31च्या समोर आम्ही क्रूजवर जाण्यासाठी थांबलेलो आहोत आणि इथं पारंपरिक पेहराव्यामध्ये थायलंडच्या काही मुली आहेत ते दाखवतात. क्रूजवर जाण्याचं नियोजन होतं किंवा स्वतः इच्छा होती माझी पण ती अशी परदेशात थायलंडमध्ये पूर्ण होईल असं अजिबात विचार केलेला नव्हता. पण त्यापेक्षा आमचं हे नियोजन झालेलं आहे आणि आम्ही आता सध्या क्रूजवर आहोत. इथला माहोल दाखवते तुम्हाला कसा आहे. आता आम्ही क्रूजवरून फेरी मारणार आहोत. अशी कन्सेप्ट आहे की रात्रीचं डिनर जेवण हे बँकॉकमध्ये काही ठिकाणं बघायची क्रूजमध्ये, म्हणजे जसं राजवाडा किंवा आणखी काही अशी ठिकाणं आहेत तर ते बघत क्रूजमधून निवांतपणे जेवण जेवत रात्रीचं आनंद घेत हा प्रवास एन्जॉय करायचा. हे पूर्ण जवळ आहेत सगळ्यांना मग ते एक मार्गी होते. जे असेल ते झालेलं आहे मी दाखवते तुम्हाला. दुसरी क्रूज आहे तर ती अशी आहे. त्याच्या शेजारीच आमची होती. आम्ही निघालो. मस्त संगीत लागलेलं आहे. जेवण मांडलेलं आहे. बुफे पद्धत आहे. स्वतः ताट वाढून घ्यायचं, येऊन बसायचं, जेवत सफर करायची पाण्यातून. पदार्थांची रेटसेल आहे. शाकाहारी आहे, मांसाहारी आहे. प्रॉन्स आहेत ना. शाकाहारी मांसाहारी अशा सर्व पदार्थांची इथं रेलचेल आहे. मी थोडे टेस्टिंगला घेतले. सगळं घेणं शक्य नाही आहे एका ताटामध्ये. जे घेतले ते दाखवते. भजी पण घेतलेला आहे. तंदुरी चिकन घेतलेला आहे. चिकन बिर्याणी घेतलेली आहे. पापड आहे. इकडे कोलकाताईंच्या ताटामध्ये समोसा आहे, पुलाव आहे. ताईनं सगळं मिक्स घेतलेलं दिसतंय. नाही मिक्स नाही, मी नॉनव्हेजच घेतलंय आणि हे मी सलाद घेतलेलं आहे. या ताईंनी पण घेतलेलं आहे. इथले चिकनचे वेगवेगळे पदार्थ दिसत आहेत. जेवण झालेलं आहे. मस्तपैकी गाणी आणि डान्स सुरू आहे तिकडे आणि आता आम्ही चाललेलो आहोत आईस्क्रीम खायला. जेवण झालेलं आहे आणि आता आईस्क्रीम खात आहे.
dosane rago English tane rato tempo jali koi ikti walla tani nahi sona nahi koi ra क्रूजवर फुल धमाल असा एन्जॉय केलेला आहे. पोटभरून जेवण झालेलं आहे, मस्तपैकी आईस्क्रीम खाल्लं, गाणी ऐकली, डान्स केला आणि खूप एन्जॉय केला. तर असो तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.